आणि तसंच नोहाच्या काळात होतं, तसंच लोटाच्या काळात होतं. ते पापामध्ये ते जे आहे ते व्यस्त झाले होते. नोहाने पुष्कळ 100 वर्ष त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही पश्चाताप करा. अब्राहमाने पण सदोम आणि गमोराला पश्चाताप करण्याची संधी दिली, पण त्यांनी पश्चाताप केला नाहीये. मग प्रियानो काय झालं, जेव्हा नोहा तारवात गेला, जेव्हा तो आत त्यात गेला, तेव्हा काय झालं, तेव्हा महापूर आला. आणि जेव्हा लोट सदोम आणि गमोरातून बाहेर पडला तर काय झालं, अग्नीच्या द्वारे त्या शहराचा नाश झाला. प्रियांनो, आता हेच पॅटर्न आहे. जेव्हा आपण ह्यातून बाहेर पडू, या पृथ्वीहून बाहेर पडू, आपण स्वर्गात जाऊ, तेव्हा ह्या पृथ्वीवर देवाचा महान कोप, देवाचा क्रोध जे आहे तो स्वर्गातून पृथ्वीवर येणार आहे. म्हणून खूप आवश्यक आहे की आपलं तारण होणं खूप आवश्यक आहे. कारण जेव्हा आपलं तारण होईल तेव्हा आपण रॅप्चरद्वारे आपण स्वर्गात जाऊ आणि आपल्याला ह्या 7 वर्षाच्या भयावह काळातून जाण्याची आपल्याला गरज नाही आहे, कारण तो खूपच भयावह काळ असेल. तर प्रियानो, ही एक सत्यता आहे. रॅप्चर एक सत्यता आहे. क्लेशचा काळ ज्यानंतर होणार आहे ती एक सत्यता आहे. यावर विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे.